नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आजकाल मार्केटचे काय हाल चालले आहेत आणि टॅरिफ वॉरमुळे रिसेशन येण्याची देखील शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपण आपले पैसे अशा ठिकाणी गुंतवले पाहिजेत जेणेकरून आपले पैसे सुरक्षित राहतील आणि आपल्याला रिटर्नसुद्धा चांगले मिळतील. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिसच्या काही महत्त्वाच्या स्कीमची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतील, तसेच आपले पैसे सुरक्षित राहतील. आणि हे सर्व रेट्स चालू वर्षातील आहेत, जे 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान चालू राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली स्कीम आहे पोस्ट ऑफिसची 2 वर्षांची टर्म डिपॉझिट. यामध्ये इंटरेस्ट रेट हा ॲन्युअली मिळतो, पण त्याचे कॅल्क्युलेशन हे क्वार्टरली केले जाते. यामध्ये आपण कमीत कमी 1000 रुपये आणि 100च्या पटीमध्ये पैसे जमा करू शकतो. यामध्ये मॅक्सिममची लिमिट नाही, म्हणजेच आपण कितीही रुपये जमा करू शकतो. आणि याचा व्याजदर आहे 7%. दुसरी स्कीम आहे पोस्ट ऑफिसची 3 वर्षांची टर्म डिपॉझिट. यामध्ये इंटरेस्ट रेट हा ॲन्युअली मिळतो, पण त्याचे कॅल्क्युलेशन हे क्वार्टरली केले जाते. यामध्ये आपण कमीत कमी 1000 रुपये आणि 100च्या पटीमध्ये पैसे जमा करू शकतो. यामध्ये मॅक्सिममची लिमिट नाही, म्हणजेच आपण कितीही रुपये जमा करू शकतो, पण याचा व्याजदर हा 7.1% आहे. तिसरी स्कीम आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF. याचा व्याजदर हा 7.1% आहे. यामध्ये आपण कमीत कमी 500 रुपये ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकतो. PPF खाते आपण 15 वर्षांसाठी उघडू शकतो आणि परत त्यामध्ये 5 वर्षांसाठी एक्सटेन्शन घेऊ शकतो. कोणीही भारतीय प्रौढ व्यक्ती हे खाते उघडू शकते. जर आपण 1.5 लाख रुपये 15 वर्षे गुंतवले तर 7.1% व्याजदराने आपली जमा झालेली रक्कम असेल 40,68,000 रुपये. चौथी स्कीम आहे MIS मंथली इन्कम स्कीम. यामध्ये व्याजदर हा 7.4% असतो. कमीत कमी 1000 रुपये आणि त्याच्या पटीमध्ये पैसे जमा करू शकतो. जर आपण सिंगल अकाउंटमध्ये पैसे गुंतवले तर जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकतो आणि जॉईंट अकाउंटमध्ये 15 लाख रुपये जमा करू शकतो. हे खाते आपण 5 वर्षांसाठी ओपन करू शकतो. जर आपण 9 लाख रुपये जमा केले तर महिन्याला 5,550 आणि 15 लाख जमा केले तर महिन्याला 9,250 रुपये व्याज मिळेल. पाचवी स्कीम आहे पोस्ट ऑफिसची 5 वर्षांची टर्म डिपॉझिट. यामध्ये व्याजदर हा 7.5% आहे. इंटरेस्ट हा ॲन्युअली मिळतो, पण त्याचे कॅल्क्युलेशन हे क्वार्टरली केले जाते. कमीत कमी 1000 रुपये आणि 100च्या पटीमध्ये जमा करू शकतो. यामध्ये मॅक्सिममची लिमिट नाही, म्हणजेच आपण कितीही रुपये जमा करू शकतो. पुढची स्कीम म्हणजेच 6वी स्कीम आहे किसान विकास पत्र. याचा व्याजदर हा 7.5% आहे. आपण जेवढी रक्कम जमा केली आहे ती रक्कम 115 महिन्यात म्हणजेच 9 वर्षे 7 महिन्यात दुप्पट होते. यामध्ये आपण कमीत कमी 1000 रुपये गुंतवू शकतो आणि त्यानंतर 100च्या पटीत कितीही गुंतवू शकतो. यामध्ये जास्तीत जास्त रकमेची कोणतीही मर्यादा नाही, म्हणजेच आपण कितीही रुपये जमा करू शकतो, पण कितीही किसान विकास पत्र घेऊ शकतो. 7वी स्कीम आहे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट. याचा व्याजदर हा 7.5% आहे. कोणतीही भारतीय महिला हे खाते उघडू शकते. जर लहान मुलींच्या नावाने सुरू करायचे असल्यास पालक सुरू करू शकतात. यामध्ये कमीत कमी 1000 आणि त्यानंतर 100च्या पटीत पैसे जमा करू शकतो. आपण जास्तीत जास्त 2 लाख रुपये जमा करू शकतो. नेक्स्ट 8वी स्कीम आहे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट. यामध्ये व्याजदर हा 7.60% आहे. कमीत कमी 1000 आणि त्यानंतर 100च्या पटीत आपण पैसे जमा करू शकतो. यामध्ये जास्तीत जास्तची कोणतीही लिमिट नाही. सध्या
नॅशनल सेविंग सर्टिफिकेटची 8वा इश्यू चालू आहे. 9वी स्कीम आहे सुकन्या समृद्धी योजना. याचा व्याजदर हा 8.2% आहे. यामध्ये आपण कमीत कमी 250 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकतो. 10 वर्षांखालील मुलीच्या नावावर पालक हे अकाउंट ओपन करू शकतात. एका मुलीच्या नावावर फक्त एकच खाते ओपन करू शकतो आणि एका फॅमिलीमधील फक्त 2 मुलींच्या नावावरच हे खाते ओपन करू शकतो. 10वी आणि शेवटची स्कीम आहे ती म्हणजे सिनियर सिटीजन सेविंग स्कीम. याचासुद्धा व्याजदर हा 8.2% आहे. यामध्ये आपण कमीत कमी 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये जमा करू शकतो. हे पैसे आपण एकदाच डिपॉझिट करू शकतो. ज्यांचे वय 60पेक्षा जास्त आहे आणि रिटायर डिफेन्स ज्यांचे वय 50पेक्षा जास्त आहे ते हे अकाउंट ओपन करू शकतात. 5 वर्षांनंतर हे अकाउंट मॅच्युअर होते. त्यानंतर आपण 3 वर्षांचा एक्सटेन्शन घेऊ शकतो. तर मित्रांनो, माझ्या मते या 10 स्कीम खूप चांगल्या आहेत आणि आजच्या काळात चांगले व्याजदर पण देत आहेत. पण तुम्ही कोणत्याही स्कीममध्ये पैसे गुंतवण्याआधी तुमच्या फायनान्स ॲडवायझरला नक्की भेट द्या आणि तुम्ही कोणत्या स्कीममध्ये पैसे गुंतवले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अशाच माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.